जय महाराष्ट्र मंडळी. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते तो म्हणजे छावा चित्रपट. विकी कौशलच्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे. त्याशिवाय विकी कौशलची भूमिका आणि त्याचा अभिनय पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील छावा चित्रपटामध्ये दिसणार आहे. छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलेले आहे. एकीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे, तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी दिग्दर्शकावर संताप व्यक्त केलेला आहे. छावाचा ट्रेलर इतका दमदार असून देखील नेटकरी त्यावर का चिडलेले आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचं कारण नेमकं काय आहे. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मुद्द्याचं बोलूया. तर मुद्दा क्रमांक 1, छावा या चित्रपटाचा ट्रेलर वरती नेटकरी का चिडलेले आहेत? या चित्रपटाची सुरुवात एका दमदार संवादाने होते, परंतु संवादातून अतिशय महत्वाची असलेली हिंदवी हा शब्द वगळण्यात आलेला. तसेच छत्रपती संभाजी महाराज हे नृत्य करतानाचे दृश्य या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे. यावरून अनेकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. छावाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल पाहायला मिळालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक आदरणीय योद्धा राजा होते. त्यांना अशा प्रकारे नृत्य करताना दाखवून त्यांचा वीरतेचा वारसा कमी करण्याचा बॉलिवूडचा प्रयत्न असल्याचे लोक म्हणत आहेत. चला तर पाहूया काय म्हणतायत नेटकरी. छावा चित्रपटाच्या ट्रेलरवर एका नेटिझननं कमेंट करत लिहिलेलं आहे की संभाजी राजे नाचताना दाखवले गेले तेव्हा मला त्या दृश्याचा तिरस्कार वाटला. बॉलिवूडला त्याचा हा विकृत टच सगळीकडेच देण्याची गरज भासते काय. आमचे राजे हे योद्धा आणि धर्माचे रक्षक होते, मनोरंजनासाठी नाचणारे नव्हते. हा त्यांचा अनादर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून प्रेरित असलेली ही घोषणा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा, या संवादात केवळ हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेले आहे. स्वराज्याची सर्वसमावेशक आणि एकात्म अस्मिता दर्शवणारा हिंदवी हा शब्द वगळणे म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून बुजून पुसून टाकण्यासारखे आहे असे लोक म्हणतात. एका नेटकऱ्याने आपला संताप व्यक्त करताना लिहिला आहे की मी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हीच घोषणा ऐकून मोठा झालेलो आहे. बॉलिवूडने त्याचा उदारमतवादी अजेंडा पुढे ढकलण्यासाठी ते मुद्दाम काढून टाकलेला आहे. हे अजिबात चालणार नाही. तर मुद्दा क्रमांक 2 पाहूया. चला तर पाहूया औरंगजेबाला आदर का दिला यावरून हे नेटकरी चांगले संतापलेले आहेत. ट्रेलर मधून मुघल सम्राट औरंगजेबाला अनावश्यक आदर दिल्याबद्दल टीकाही झालेली आहे. अक्षय खन्नाच्या मुघल शहेनशाह औरंगजेबाच्या पात्राचा उल्लेख करणाऱ्या पोस्टरवर लोकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. काहींनी असा युक्तिवाद केला की त्याचे कॅप्शन सोपे ठेवता आले असते. एका नेटकऱ्याने प्रश्न केला की मुघल शहेनशाह औरंगजेब का लिहायचे, त्याचा फक्त औरंगजेब म्हणणे पुरेसे नव्हते का? अशा पदव्या देऊन त्याचा गौरव का कर? एकंदरीतच छावा चित्रपटाचा ट्रेलर दमदार असला तरी लोकांना त्यात या महत्वपूर्ण त्रुटी दिसल्याने आता त्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. तर मुद्दा नंबर 3 असा आहे की नेटकरीने विकी आणि रश्मिकाला मराठी बोलता येत नाही याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एक नेटकरी म्हणाला की जेव्हा महत्वाच्या भूमिका या मराठी आहेत तर ते दोघं मराठी भाषेत न बोलता हिंदीमध्ये का बोलत आहेत हे पाहणंही सहन होत नाही. तर अनेकांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटासोबत छावाची तुलना केलेली आहे. त्यांनी म्हटलं की बाजीराव मस्तानी मध्ये रणवीर सिंगनं आणि प्रियंका चोप्राने जे काम केलं त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. त्या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी देखील खूप मेहनत घेतली होती. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्याने दिग्दर्शकावर टीका केलेली आहे. तर मंडळी, आता दिग्दर्शक नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच याबद्दल आपली प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून कळवा. तर अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.